लवकरच लागतील आणि अनेक अली तुमच्याकडे येतील. पण तुम्ही सावध राहा. मदरसे बांधण्यासाठी परवानग्या मागितल्या आहेत, परंतु हिंदुत्ववादी विचारसरणीच्या लोकांनी त्या थांबवल्या आहेत. पण येणाऱ्या काळात चुकीची माणसं महानगरपालिकेत गेली तर ते महानगरपालिकेच्या माध्यमातून परवानग्या देतील. त्यामुळे तुम्ही सर्वजण सावध राहा, असे आमदार संग्रामभैया जगताप यांनी यावेळी सांगितलंय. आम्ही मागच काही दिवसापूर्वी सगळेच आम्ही बरेच लोक सिद्धटेकला गेलो होतो आणि तिथं देखील आम्ही सांगितलं की आता तुमच्याकडे तसं आली नाहीये पुढं. आणि तिथं आम्ही सांगितलं होतं की जिधर आएगा आली उधर आएगा बजरंग बली. तुमच्याकडे तर नाहीये, पण आता तुम्हाला सांगतो निवडणूक आले बरेच आली येणार, कारण आता निवडणुकीचा वारा सुरू झालेले. कधी लागतील माहित नाही, अजून 2 महिने 4 महिने 6 महिने. पण हे तुम्हाला सांगतो, तुझा रावण सुद्धा हा महादेवाचा भक्त होता, पण तो रावण होता, हे लक्षात ठेवायचं कधी. तसे तुम्हाला सांगतो काही लोक येणार, ते सांगणार आम्ही पण तुम्हाला सांगतो हिंदू आहे, पण ते फक्त तुम्हाला सांगतो ते हिंदू नावापुरते, ते आधीच्याच रूपाने येणार आहेत, तुम्हाला आज सांगतो. त्यामुळे कुठल्याही प्रकारे त्याच्या गप्पांमध्ये आपल्याला यायचं नाही. आणि ह्या देशामध्ये जसं एक चांगल्या विचाराचं, देशभक्ती विचाराचं, देशप्रेम विचाराचं आणि हिंदू धर्माचं सरकार आलं, तेच राज्यामध्ये आलं. आणि तेच उद्याच्या काळामध्ये तशा विचाराचं या आपल्या असणाऱ्या अहिल्यानगर महानगरपालिकेमध्ये त्या विचाराचं सरकार हे आपल्याला सत्यमध्ये बसवत. नाहीतर आम्ही तुम्हाला सांगतो, आता काही काही ठिकाणी बऱ्याच परवानग्या आल्यात की आम्हाला इथं धार्मिक स्थळ बांधायचं, काही मदरसे बांधायचे. त्या सगळ्या परवानग्या काही आपल्यासारख्या लोकांनी, आपल्या विचाराने, हिंदू विचाराच्या लोकांनी थांबून टाकलं, कारण तसं करता येत नाही. म्हणून तुम्हाला सांगतो, जर असे चुकीचे माणसं जर तुम्हाला सांगतो अशा प्रकारे जर आले, त्या सत्तेमध्ये जर आले, तर हे सगळे महानगरपालिकेच्या माध्यमातून त्याला परवानगी देतील. आणि उद्या मंदिराच्या आधी तुम्हाला सांगतो तिथं मदरसे आणि मस्जिदी उभा राहायला तुम्हाला सांगतो वेळ लागणार नाही. त्यामुळे आपल्या सर्वांना सतर्क राहणं, आपल्या सर्वांना जागृत राहणं ही आता काळाची गरज निर्माण झाली. आणि म्हणून तुम्हाला सांगतो की आज मंदिराचा जीर्णोद्धार आहे, मी फार वेळ काय घेणार नाही, पण आपण सगळ्यांनी याच्यामध्ये योगदान द्या. उर्वरित जे असेल ते आम्ही देणार आहे, तुम्ही त्याची काळजी करू नका, जे लागेल ते आपण सगळं पूर्ण करू. पण फक्त तुमच्या प्रत्येकाच्या कुटुंबामधून फुलना फुलाची पाकळी ही आपल्याला पुढे दिली पाहिजे.